त्यांची गाडी कुठे पुढे गेली आणि मातोश्रीवरून निघालेला हा ताफा आपण पाहतोय। दिल्ली दौऱ्यासाठी आता उद्धव ठाकरे रवाना होत आहेत। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ठाकरे आता दिल्लीकडे रवाना होत आहेत आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, उद्धव ठाकरेंचा ताफा आता दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झालेला दिसतोय। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी चाललेले आहेत, मात्र अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या दिल्ली दौऱ्यामध्ये अपेक्षित आहेत। काय नेमके तपशील आहेत? विधानसभा निवडणुकीनंतर एकही बैठक ही इंडिया आघाडीची झाली नव्हती आणि अशा प्रकारची एक बैठक व्हावी हे उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले होते आणि तशा प्रकारचे ही बैठक आज दिल्लीमध्ये होते। या 2-3 दिवसांमध्ये ते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत आणि एकंदरीतच इंडिया आघाडीचं भवितव्य या निमित्तानं ठरवलेलं काय की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या एकत्र लढायच्या असतील तर इंडिया आघाडी म्हणून लढायची की महाविकास आघाडी म्हणून लढायचं की वेगवेगळ्या लढायच्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा होतील आणि त्याचबरोबर एक देश पातळीवर इंडिया आघाडी जी मजबूत झाली होती लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्यामध्ये कुठं ना कुठंतरी त्यामध्ये अनेक पक्ष बाहेर पडताना दिसून येत आहेत, ती कमकुवत झाल्याचं दिसून येत आहे आणि ती मजबूत करायचं असेल तर इंडिया आघाडीची बैठक होणे गरजेचं आहे, सल्लामसलत होणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीने या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे रवाना झालेले आहेत आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये जर मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडी लढाई झाली तर काँग्रेसचं मत काय असणार आहे या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होईल। कारण मनसे जर सोबत आला तर मुंबई महापालिकेसह MMR रिजनमध्ये बराचसा फरक हा पडू शकतो आणि त्याच दृष्टीनं ही चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। अगदी कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आता ठाकरे रवाना झालेले आहेत आणि दिल्ली दौऱ्यासाठी ठाकरे आता निघालेले आहेत। एकंदरीतच सध्या राज्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी राजकीय घडतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंबरोबर नुकतीच साधलेली जवळीकता, या दृष्टीनं आता इंडिया आघाडीचं सुद्धा मत जाणून घेतलं जाईल किंवा इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं पुढे जाता येईल या संदर्भातली सुद्धा रणनीती ठरण्याची शक्यता आहे। राहुल गांधी यांनी एक भोजन आयोजित केले, या भोजनाच्या वेळी उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत। तर दिल्लीमध्ये सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ते म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या सुद्धा दिल्लीमध्ये आज बैठका आहेत, वेगवेगळ्या महत्त्वाच्या भेटीगाठींचं आयोजन केलेलं आहे। तर उद्धव ठाकरे सुद्धा आता दिल्लीकडे रवाना होतात आणि त्यांच्या वाहनांचा ताफा आपण पाहतोय। काही वेळामध्ये आता मुंबई विमानतळावरून ते दिल्लीकडे रवाना होतील। आदित्य ठाकरे सुद्धा बरोबर आहेत, त्यामुळे हा ठाकरे पिता पुत्रांचा दिल्ली दौरा असणार आहे।